आज होता बैलपोळा, पण त्याआधी ना सकाळी नाश्त्यासाठी आणि जेवण दोन्हीही मी इडली आणि सांबारचाच बेत बनवला होता. कारण की आज अमावस्या पण होती, त्यामुळे दिवसभरातली भरपूर अशी कामं होती, क्लिनिंग होतं, बऱ्याच गोष्टी होत्या. देवपूजा केली आणि मस्त अशी ही रांगोळी काढली, जी कमेंट करून नक्की सांगा कशी वाटते ती. चला दुपारचं सगळं आवरल्यानंतर लागले मी संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी. एका बाजूला पुरण बनवलं, एका बाजूला कटाची आमटी आणि मस्त अशी कटाची आमटी झालेली होती आणि वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनवून बघितली. ती आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दिसेलच. त्यानंतर मग कुरडई, पापड, भजी असं सगळं साखर संगीत नैवेद्याचं ताट मी इथे बनवलं. त्यानंतर बैलांची पूजा केली. आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही गोष्टीचं ऋण मानण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मग वर्षभर बैल जे कष्ट करतात त्यांना आजच्या दिवस आराम म्हणून आणि मस्त असं गोडाधोडाचं जेवण करून खाऊ घातलं जातं. त्यानंतर मग त्यांच्या कानामध्ये ज्या रिंगा घालतात त्याही घातल्या, नमस्कार केला आणि आजचा दिवस असा पार पडला. व्हिडिओ आवडला असेल तर